नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत. मात्र त्याआधी एक महत्त्वाची बातमी. दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय. सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे. अमित शहा यांच्या भेटीनंतर तटकरेंनी मोदींची भेट घेतली. दरम्यान विकास कामासंदर्भात आणि सध्याच्या भेट घेतली असल्याची सुनील तटकरेंची प्रतिक्रिया आहे. सुनील तटकरेंनी मोदी आणि शाह यांची भेट घेतलेली आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलेला आहे. विलीनीकरणाचा संबंध नाही असं शरद पवारांनी जरी सांगितलेलं असलं तरी सुद्धा मोदी पवारांची भेट झालेली होती काही दिवसांपूर्वी सीजेपीच्या आंदोलनाच्या संदर्भात. त्यावेळेला शरद पवार आणि मोदींची भेट झालेली होती. त्यानंतर शहा आणि तटकरे यांची भेट झाली. या भेटीच्या नंतर शहा आणि सुप्रिया सुळे यांची भेट झाली आणि त्यानंतर तटकरेंनी मोदींची भेट घेतलेली होती. ही दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. त्यामुळे सर्व डॉट्स जर जोडले गेले तर नेमके काय अर्थ लागतायत, तर या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, अशा चर्चा आता जोर धरू लागलेल्या आहेत. जयंत पाटील आणि मुख्यमंत्र्यांची भेट झालेली होती. जयंत पाटील आणि शिंदे यांची भेट झालेली. त्याच्यानंतर पवार आणि पटेल यांची भेट झालेली होती. त्याच्यानंतर पवार आणि मोदींची भेट झालेली होती. त्यानंतर तटकरे जे आहे ते दिल्लीमध्ये गेले. अमित शहांची त्यांनी भेट घेतली. त्या भेटीच्या नंतर सुप्रिया सुळेंनी शहांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर तटकरेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली.